मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत या रस्त्यांवर खड्डे पडलेत। तारेवरची कसरत करत वाहन चालकांना वाहनं चालवावी लागतात। याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय। याच रस्त्यावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। वसई विरार शहर एकीकडे जलमय तर दुसरीकडे खड्डेमय झाल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे विरार पूर्वेकडील चंदनचार मार्गावर। एकंदर पाहिलं तर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात चालन झालेली आहे। नागरिकांना, द्विचालिक चालकांना, टेम्पो चालकांना, शाळकरी मुलांना, येथील नागरिकांना तारेवरची कसरत करत हा रस्ता पार करावा लागतोय। मागील 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एका महिलेचा देखील अपघात झाला होता आणि या अपघातात ती महिला गंभीर जखमी झालेली आहे। एकंदरीत महानगरपालिकेने अनेक दिवसापासून या खड्ड्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता आहे तो खड्डेमय झालेला आहे। काही प्रवासी नागरिक आहेत, काही चालक आहेत। काका, तुमचं नाव काय आहे? कुठे जाताय आणि या रस्त्यावर किती दिवसापासून प्रवास करताय तुम्ही? इथे आपलं तांबे बाजाराच्या समोर आहे। हे जवळजवळ 15-20 दिवसापासून असं चालू आहे आणि हा असे खड्डेने टू घेणे म्हणजे कसरत आहे ती। याच्यापेक्षा गावचे रस्ते चांगले। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, विरार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।